महत्वाची बातमी आहे। मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक खोळंबलेली आहे। शिमग्याकरता मोठ्या प्रमाणावर कोकणवासी आपल्या गावाकडे निघालेले आहेत। त्याचाच परिणाम मुंबई गोवा महामार्गावर पाहायला मिळतोय। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। 13 तारखेला होळी आहे आणि या शिमग्याकरता कोकणात मोठ्या प्रमाणावर कोकणवासी दाखल होत असतात आणि आता मात्र मुंबई गोवा हायवेवरची ही दृश्य आपण पाहतोय। वडखळ नाक्या परिसरातली ही दृश्य आहेत। या ठिकाणी आता वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होण्यास सुरुवात झालेली आहे। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी निसार शेख यांच्याकडून। निसार, काय अपडेट? एकंदरीत कोकणामध्ये शिमगा आणि गणपती सण खूप महत्वाचे आहेत आणि आपण जर पाहिलं त्या ठिकाणी शिमगा सणाला आता सुरुवात झालेली आहे। मुंबईहून चाकरमानी मोठ्या संख्येने या ठिकाणी कोकणात दाखवू लागले आहेत। त्याच्यामुळे त्याचा फटका जो आहे ते मुंबई गोवा हायवेवरती बसत आहे, कारण वाहतुकीच्या लांबच्या लांब वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे। लांबच्या लांब गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि एकंदरीत आपण जर पाहिलं या ठिकाणी चिपळूण बोडिशा असो इतर बोडिशा असो या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। परंतु या ठिकाणी चाकरमानी आता गावी लागलेत आणि कोकणामध्ये शिमगा सण या ठिकाणी मोठ्या संख्येने साजरा केला जातो आणि आता जर आपण जर पाहिलं लागले या ठिकाणी चाकरमानी गावी येत असल्यामुळे त्याचा फटका जो आहे तो मुंबई गोवा मार्गावरती वाहतुकीवरती बसले लागली। निश्चित निसार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।